तर ब्लड रिलेशनमध्ये काय आहे, तर ब्लड रिलेशनमध्ये सगळ्यात अगोदर आपण जाऊ आता PDF कडे. सगळ्यात अगोदर रिलेशन जे काही आहेत की रिलेशन कशा पद्धतीने असतात ते रिलेशनबद्दल आपण बघून घेऊ. तो रिलेशन बघा बरं, रिलेशन कशी आहे. रिलेशन जी काय आहे की मोजके रिलेशन मी घेतले आहेत. ॲक्च्युली रिलेशन खूप सारे असतात पण काही मोजके रिलेशन आपण घेतलेले आहेत. जसं की काय बरं का, तू इथं दिलेलं आहे आता मदर ऑर फादर्स सन. ठीक आहे, तो मदर्स ऑर फादर्स सन तो सन मेन्शन केला आहे, त्याला काय म्हणणार आपण आता, मदर्स ऑर फादर्स सन. आपली आई, राईट का, आई आणि वडील यांचा यांचा काय यांचा मुलगा. ठीक आहे, तो आई आणि वडील लक्षात आहे का तुमच्या. आपली जी काही आई आहे किंवा आपला जो काही आपले जे काही वडील आहेत त्यांचा मुलगा कोण असणार आहे, तो आपला भाऊ असणार आहे, राईट की नाही. तो कंडिशन आपण स्वतःला अजून करून चला की जे बोलतायत ते काय, तो मदर्स ऑर फादर्स सन. आपले आईचा मुलगा किंवा वडिलांचा मुलगा कोण लागणार, आपला भाऊ लागणार, राईट का, तो ब्रदर येणार आहे. बरोबर, हे माहिती आहे आपल्याला. पुढे मदर्स ऑर फादर्स डॉटर, राईट का, आपल्या आईची मुलगी किंवा वडिलांची मुलगी आपली कोण लागणार, बहीण लागणार. बरोबर, तो आपली कोण लागणार, बहीण लागणार. पुढे फादर्स ब्रदर फादर्स ब्रदर. आता फादर्स ब्रदर म्हणजे काय बरं का, आपल्या वडिलांचा भाऊ, आपल्या वडिलांचा भाऊ. तो आपल्या वडिलांचा भाऊ कोण असणार आहे, आपले काका लागतील, राईट का, त्याला आपण अंकल म्हणणार. तो पॅटर्नल. आता हे पॅटर्नल आणि मॅटर्नल असे दोन असतात. तो पॅटर्नल आणि मॅटर्नल. ठीक आहे, MA मॅटर्नल. तर कोणतरी विचारते आलोसाठी, एक मिनिट. हां, तो पॅटर्नल आणि मॅटर्नल. पॅटर्नलचा मिनिंग काय होतो बरं का, तर पॅटर्नलचा मिनिंग होतो वडील. म्हणजे आता बघा, आता तुम्हाला काय सांगायचं आहे बरं का, जसं की आपली आजी बरोबर. तो आजी वडिलांकडून पण आजी आपण बोलतो आणि मम्मीकडून पण आजी आपण बोलतो, राईट का. तो वडिलांकडून पण आहे आणि आईकडून पण आजी आपण बोलत असतो. तर आजी समजा, तर आजी वडिलांची आई असू शकते किंवा आईची पण आई असू शकते, बरोबर की नाही. तर वडिलांची जर का आई असेल तर वडिलांसाठी मी पॅटर्नल शब्द यूज करणार आणि आईची जर का असेल तर त्याला मी काय करणार, त्याला काय मॅटर्नल. ठीक आहे, तो मॅटर्नल आणि पॅटर्नल असे दोन शब्द आपल्याला दिसायला भेटत असतात. ते तुम्हाला शब्द येतील तिथं ते लक्षात ठेवायचे तुम्ही. जर का आता समजा मी ग्रँडमदर म्हणलो तर ग्रँडमदर दोन हे असू शकतात ना संबंध, वडिलांची आई असू शकते किंवा आईची आई असू शकते. तो पॅटर्नल ग्रँडमदर जर म्हटलं तर वडिलांची आई आहे आणि मॅटर्नल ग्रँडमदर म्हटलं तर आईची आई आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. नंतर पुढे काय बरं, आता बघा, तो हवाला पॉईंट क्लिअर झाला. फादर्स ब्रदर, वडिलांचे भाऊ जे आहेत ते आपले काय आले, ते पॅटर्नल अंकल. नंतर पुढे काय बरं का, तो मदर्स ऑर फादर सिस्टर. आपली आई किंवा आपले वडील यांची जी काही बहीण आहे त्यांना काय म्हणतो आपण आंटी म्हणतो, राईट का. तो आंट तुम्ही म्हणू शकतात किंवा आंटी आपण म्हणू शकतो. तो झाला का, मदर्स ऑर फादर सिस्टर जे आहे त्याला आपण आंटी म्हणा, आंट म्हणा. ठीक आहे, पुढे जाऊ. मदर्स ऑर फादर सिस्टर, डबल आलं का, मदर्स ऑर फादर सिस्टर, मदर ऑर फादर्स. तुम्हाला काय, आईचे वडील किंवा वडिलांचे वडील कोण असतात, आपले ग्रँडफादर असतात. आता ग्रँडफादरमध्ये पण दोन असतील, काय बरं का, P आणि M, पॅटर्नल मॅटर्नल. नंतर आंटी जी काही आंटीमध्ये पण दोन असतील, पॅटर्नल आणि पॅटर्नल म्हणजे काय बरं का, आता मी काय म्हणतोय, आपल्या आईची बहीण. ठीक आहे, आपली आईची बहीण जी काही असणार ती पण आपली आंटी लागणार. वडिलांची बहीण जी आहे ती पण आपली काय असणार आहे, आंटी लागणार. आईंची जी काही बहीण लागणार, आईची जी बहीण आहे ना ती आपली आंटी लागणार आहे, पण कोणती, मॅटर्नल अंट. ठीक आहे, तो मॅटर्नल अंट आपण त्यांना म्हणणार आहे. आणि फादरची जी काही बहीण आहे त्याला काय म्हणणार आपण, पॅटर्नल अंट, राईट. पुढे मदर्स ऑर फादर्स. आता वडिलांचे हे पण माहिती तुम्हाला, ग्रँड याच्यामध्ये पॅटर्नल आणि मॅटर्नल आहे. मदर्स ऑर फादर्स बघा, मदर्स ऑर फादर्स मदर. आजी, तो आजीमध्ये पण इथे ग्रँडमदरमध्ये पण P आणि काय आहे, पॅटर्नल आणि मॅटर्नल आपल्याला दिसायला भेटत असतं. सन ऑफ वाईफ, तो सन्स ऑफ वाईफ काय बरं का, आता तो सन्स ऑफ वाईफ म्हणजे काय, आपल्या मुलाची बायको. ठीक आहे, आपल्या मुलाची बायको काय असणार आहे, डॉटर इन लॉ. तर लक्षात घ्या, आपल्या मुलाची सन इन लॉ, डॉटर इन लॉ, मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ. ठीक आहे, खूप सारे आपले शब्द आपल्याला दिसायला भेटतील, तिथं शिकून जाणार आपण ती. तर बघा, सन इन लॉ म्हणजे काय बरं का, सन्स वाईफ म्हणजे काय, डॉटर इन लॉ. तो आपल्या मुलाची जी काही बायको आहे तिला आपण काय म्हणणार, डॉटर इन लॉ आपण त्याला म्हणणार आहे. नंतर पुढे डॉटर्स हजबंडला सन इन लॉ. तो ठीक आहे, आपली जी काही मुलगी आहे त्या मुलगीच्या हजबंडला आपण काय म्हणणार आहे, सन इन लॉ. तो सन इन लॉ. नंतर पुढे काय बरं का, डॉटर इन लॉ. तो डॉटर इन लॉ, सन इन लॉ हे शब्द पुन्हा आपल्याला दिसायला भेटणार आहेत आपल्या ब्लड रिलेशनमध्ये. तर हे संबंध जे काही आहे उदाहरणं आल्यावरती चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. तर थोडीफार जानकारी आपण त्याच्याबद्दल घेतलेली आहे. पुढे जाऊया.
तर पुढच्या स्टेपला जर गेलात तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जनरेशन. आता जनरेशन, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन. भलं मोठं उदाहरण जे दिलेलं आहे ना, त्या भलं मोठं उदाहरणाला तुम्हाला सिम्पल करावं लागतं, ज्याच्यामध्ये हे 3 जनरेशन आपल्याला दिसायला भेटत असतात. तो फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन. हे काय असतं बरं का, तर समजा आता ग्रँडफादर आणि ग्रँडमदर, ठीक आहे. तो ग्रँडफादर आणि ग्रँडमदर जे काही आहेत ना, यांना आपण फर्स्ट जनरेशन म्हणतो. तो यांना आपण फर्स्ट जनरेशन म्हणतो. त्यांच्या खाली काय असणारे आपले वडील वगैरे असतील, तो मग आई आणि वडील, आई वडील जे काही आहे, आई वडील, काका, आत्या, हे जे काही असतात ना, या लाईनमधले आहेत सगळे, ठीक आहे. तो यांना सेकंड जनरेशन आपण म्हणतो. थर्ड जनरेशनमध्ये काय आहेत, आपण आहोत. तो थर्ड जनरेशनमध्ये काय आहे, आपण आहोत. मग थर्ड जनरेशनमध्ये मला काय दिसायला भेटतं बरं का, थर्ड जनरेशनमध्ये हे फर्स्ट जनरेशन, हे सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशनमध्ये काय असतंय, आपण असणार, बहीण असणार, भाऊ असणार, नंतर काय बरं का, सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ, नंतर कझिन, ठीक आहे. तो कझन म्हणजे पण भाऊच असतो, ठीक आहे. तो कझन म्हणजे पण भाऊच असतो. तर तुम्हाला आपल्या लेवलचे, आपल्या या लेवलचे जे काही असतील ती आपल्याला थर्ड जनरेशन दिसायला भेटणार. तो फर्स्ट जनरेशन म्हणजे कोण, आजी बाबा जे असतात आपले, ते ग्रँडमदर ग्रँडफादर, हे फर्स्ट जनरेशनमध्ये. दुसरी जनरेशनमध्ये काय येतील, आई वडील येतील. तो आई वडील, काका, आत्या, मावशी, हे जे काही आहेत ना, हे सेकंड या जनरेशनमध्ये दिसायला भेटतात. थर्ड जनरेशनमध्ये कोण येतात, थर्ड जनरेशनमध्ये आपण येतो. आपण, भाऊ, बहीण, नंतर काकाचा मुलगा असेल, आत्याचा मुलगा असेल, हे सगळे कशामध्ये येतात, थर्ड जनरेशनमध्ये येत असतात. कळालं का रे, जनरेशन हे खूप महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, हे कळालं. आणि फोर्थ जनरेशनमध्ये काय बरं का, फोर्थ जनरेशनमध्ये आपल्या पुढं आता आपलं काय बरं का, तो आपले मुलं असतील, आपले मुलं मुली, राईट का, नंतर नेफ्यू, नंतर नीस, यांचा मराठी मिनिंग तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे. आपण तसं चेक करतच राहूया. तो नेफ्यू झाला, नंतर नीस झाला, हे सगळे जे काही आहेत आपल्याला काय दिसायला भेटत असतात, ही चौथ्या जनरेशनमध्ये. तो चौथ्या जनरेशनमध्ये काय आहे, थर्ड जनरेशनमध्ये काय आहे, सेकंड जनरेशनमध्ये काय आहे, हे जे काही आहेत हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. ज्याला इंग्रजीमध्ये सॉल्व करायला सोपं जाईल त्याने इंग्रजीमध्ये जायचं, ज्याला मराठीमध्ये सॉल्व करायला सोपं जाईल त्याने मराठीत सॉल्व करायचं, ठीक आहे. पुढे जाऊ. आता सॉल्व करण्याचा तरीका काय आहे, की तुम्ही काय करायचं, वाक्य जे काही आहे ते वाक्याला ब्रेक करत जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे काही तुम्हाला सगळे स्टेटमेंटच्या स्वरूपात दिलेले असतात ते तुम्ही उलटं सॉल्व करत जायचं. मी सांगणार तुम्हाला उदाहरण येतील तेव्हा. सगळ्यात अगोदर आपल्याला पहिला अप्रोच काय सांगितला आहे, की तुम्ही ब्रेक द क्वेश्चन इंटू व्हेरी स्मॉल पार्ट. तो प्रत्येक क्वेश्चनला काय करा, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये काय करून टाका, त्याचे पार्ट पाडून टाका, ठीक आहे. पुढे काय, ड्रॉ द क्लिअर डायग्राम ॲज यू सॉल्व, ठीक आहे. तर तुम्ही क्लिअर डायग्राम काढा. खूप मोठे गणितं असतील, त्याची डायग्राम जर तुमच्याकडून एकदा बनून गेली तर तुम्हाला ते उदाहरण काहीच राहणार नाही, ठीक आहे. तर तुम्हाला डायग्राम व्यवस्थित काढणं जरुरी आहे. आणि दुसरं म्हणजे काय, की तुम्ही जेंडर अजूम करू नका. तो जेंडर अजूम करू नका याचा मिनिंग काय होतं बरं का, लक्षात घ्या. समजा आता मी काय बोललो बरं का, की समजा ए जो काही आहे, ए भाऊ आहे, ठीक आहे. ए बीचा भाऊ आहे असं मी बोललो. आता काय बोललो बरं का मी, तो ए इज ब्रदर ऑफ बी, ठीक आहे. तो ए इज अ ब्रदर, ए जो आहे ना हा काय, ए भाऊ आहे, ठीक आहे. ए जो आहे ना, ए भाऊ आहे. आता ए जर का भाऊ आहे म्हणजे ए नक्कीच काय आहे, मेल आहे. ए नक्कीच काय आहे, मेल आहे. परंतु बी काय आहे आपल्याला माहीत नाही. मी तुम्हाला काय बोललो, ए इज अ ब्रदर, ए भाऊ आहे. तो ए भाऊ आहे म्हणजे ए मेल आहे, बरोबर आहे. तो ए इज अ ब्रदर ऑफ बी, तो बीचा भाऊ आहे. पण बी मेल आहे का फिमेल आहे आपल्याला माहीत नाही. मग तुम्ही अजून नका करून चाला की ते मेल आहे किंवा फिमेल आहे असं घेऊन चालायचं नाही एक्झाम्पलमध्ये. तो जर का तुम्हाला नसेल माहीत तर डायरेक्ट कॅन नॉट डिटरमाइन असं उत्तरला आपल्याला जावं लागतं. त्याचे उदाहरणं पण आपल्याला दिसायला भेटत असतात. तो लक्षात घ्या. ए इज अ ब्रदर, तो ए भाऊ आहे म्हणजे तो मेल आहे. याचं जेंडर, एचं जेंडर सांगता येते, परंतु ए इज अ जेंडर ऑफ बी म्हणतायत. तर मग नेमका बी जो काही आहे तो मेल आहे का फिमेल आहे हे आपल्याला काही सांगता येत नाही आहे, ठीक आहे. तर तुम्हाला नक्कीच ते कळालेलं असणार. तो हे 3 अप्रोच. पहिले काय आहे, की छोटे छोटे तुकड्यामध्ये तुम्ही हे करून टाका. दुसरं जे क्लिअर डायग्राम काढा आणि तिसरं जे ना जेंडरला जे काही अजून करू नका. ते पुढे काय, तो 3 प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत. आज आपण हे 2 प्रॉब्लेम शिकून घेणार आहोत. तो ठीक आहे, आज हे 2 प्रॉब्लेम शिकणार आहोत. आणि कोडेड ब्लड रिलेशन जे काही आहे आपण उद्या परवा किंवा सोमवारी बघू. कारण की उद्या परवा जे आपण मराठी बघणार आहोत तो परवा आपण सोमवारी बघू ते. तो बघा बरं आता, तो कोडेड ब्लड रिलेशन, मिक्स आणि हे 3 शिकायचे. तो आज आपण सिंगल पर्सन ब्लड रिलेशन आणि मिक्स ब्लड रिलेशन शिकणार आहोत, ठीक आहे. आता जर बघायला गेलो तर उदाहरण लागून गेली. रिप्रेझेंटेशनबद्दल लक्षात राहू द्या. जी डायग्राम मला बनवायची असते, जी डायग्राम कशा पद्धतीने बनवायची असते, रिप्रेझेंटेशन. तो रिप्रेझेंटेशन काय लक्षात घ्या. जर मेल असेल, ठीक आहे, तुम्हाला जे पटेल ते अजून करा, पण मी जे सांगतोय ते लक्षात घ्या. आता काय, जर मेल असेल तर मेलसाठी प्लसचं साईन दाखवणार मी, ठीक आहे. तो मेल जर असेल त्यासाठी प्लसचं साईन दाखवणार मी. कसं दाखवणार, समजा ए जो आहे ना, ए हा मेल असेल तर त्याच्या डोक्यावरती मी ए प्लस दाखवणार, ओके. ही एक बात लक्षात ठेवा. आणि जर फिमेल असेल तर फिमेलसाठी मी काय दाखवतो, तर फिमेलसाठी समजा मी निगेटिव्ह साईन दाखवतो. निगेटिव्ह दाखवा, त्रिकोण चौकोन काय असेल ते दाखवा, पण एकच सिम्बॉल थ्रूआउट यूज करा, ठीक आहे. तो जर मेल असेल ना, समजा ए हा मेल असेल तर त्याच्या डोक्यावरती मी प्लस लिहितो, आणि बी जर का समजा फिमेल असेल त्याच्या डोक्यावरती मी मायनस लिहितो, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण लिहून टाकू. आता दुसरी बात,
जर सेम लेवलला असतील, सेम लेवलला म्हणजे काय बरं का, सेम जनरेशनमधले, म्हणजे आपण, बहीण, आपला भाऊ, राईट का, नंतर काकाचा मुलगा, काकाची मुलगी, राईट का, कझन वगैरे म्हणतो आपण त्यांना, तर ते सगळे जे काही त्या एका लेवलमध्ये राहणार आहेत, ते सगळे एका लेवलमध्ये राहणार आहेत. तर सेम लेवल जर असतील तर सेम लेवलला, समजा मी असं बोललो की ए इज ब्रदर ऑफ बी. जर मी असं बोललो ना, ए इज अ ब्रदर ऑफ बी, तो एक बात तर कन्फर्म झाली, ए हा भाऊ आहे. ए भाऊ आहे म्हणजे ए हा मेल आहे, तो ए मेल आहे, मी अशा पण लिहून देतो. ए इज अ ब्रदर ऑफ बी, तो एका जनरेशनमध्ये आले की नाही, ब्रदर म्हणजे एका जनरेशनमध्ये आले, तो एका जनरेशनमध्ये जर का असतील तर असा एक ॲरो दाखवायचा आणि इथं बी लिहायचा. आता बीच्या डोक्यावर काय असेल आपल्याला माहीत नाही, एक तर प्लस असू शकतं किंवा मायनस असू शकतं, म्हणजे तो फिमेल असू शकतो किंवा मेल पण असू शकतो. तर अशा पद्धतीने तो ए इज अ ब्रदर ऑफ बी जेव्हा मी लिहितोय तर त्याला अशा पद्धतीने आपण लिहिणार आहे. ठीक आहे, हे कन्फर्म झालं. नंतर पुढे काय बरं का, जर समजा लो लेवल असेल, लो लेवल म्हणजे काय, आपल्या खाली लो लेवल हाय लेवल असतील. ठीक आहे, तो लो लेवल आहे. समजा लो लेवल म्हणजे काय प्रकारे, आपली जनरेशन जी काय आहे थर्ड जनरेशन, त्याच्या खालची जनरेशन म्हणजे फोर्थ जनरेशन. म्हणजे समजा बरं का काय बरं का, तो बघा, ए इज सन ऑफ बी असं मी म्हणतोय. तो ए काय झाला बरं का, ए इज अ सन. तो सन जेव्हा शब्द येतो याचा अर्थ तो जो काही आहे तो काय आहे, मेल आहे. तो जो काय आहे तो मेल आहे. सन आलं तर मेल, डॉटर आलं तर फिमेल. तो आता बघा बरं का, ए इज अ सन ऑफ द बी असं मेन्शन करून ठेवलं आहे. तर ए जो काही आहे तो सन आहे. ठीक आहे, तो ए मी समजा इथे ए काढतोय. कोणाचा सन, बीचा. तो देअरफॉर बी वरती राहील, लक्षात घ्या, बी वरती आणि ए खाली असेल, आणि बाण कसं दाखवायचा असणार, अशा पद्धतीने खाली बाण दाखवायचा. तो ठीक आहे, मी तुम्हाला रिप्रेझेंटेशन दाखवतोय. लो लेवल रिप्रेझेंटेशन म्हणतो आपण. अप लेवल किंवा लो लेवल एक कॉमन शब्द वापरला तरी चालेल. एक सेम लेवल आहे आणि दुसरं अप किंवा लो लेवल आहे. अप किंवा लो लेवल. आता मला कळालं ना की ए इज अ सन ऑफ बी. तो बी जो काही आहे, बीचा सन आहे ए. तो बीचा सन कोण आहे, ए. अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंटेशन करणार. ठीक आहे, जर का समजा मी तुम्हाला बोललो, आता आपण वाक्य आपण असेच प्रॅक्टिस करत राहूया. बघा, मी जर तुम्हाला असं बोललो की ए इज अ कझन ऑफ बी. तो ए जो आहे तो कझन आहे बीचा. याला लिहिताना कसं लिहिणार बरं का मी, ए राईट का असा बाण मारल आणि इथं बी लिहून देईल, इथे बी लिहून देईल, कारण की ते एका जनरेशनमध्ये आहेत. राईट का, तो ए इज अ कझन ऑफ द बी. अशा पद्धतीने आपण काय करतो, त्याला एका लेवलला नेत असतो. तर तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते. आता जर का मी समजा असं बोललो की ए इज अ ग्रँड मदर ऑफ बी. तो ए जो काही आहे, ए इज अ ग्रँड मदर ऑफ बी. ए ही आजी आहे. ओके, कोणाची, बीची. म्हणजे बी खाली असेल या जनरेशनमध्ये. आजी म्हणतोय म्हणजे काय, इथं वडिलांची जनरेशन असेल आणि त्यांच्यावरती कोणची, ही आपल्या आजींची जनरेशन असेल. राईट का, तो इथं आपण काय करणार बरं का, इथं आपल्याला ग्रँड मदर मेन्शन केलेला आहे. तो इथं समजा ग्रँड मदर असेल तर ग्रँड मदरसाठी आपण एम लिहू, डोक्यावरती निगेटिव्ह साईन लिहू, कारण की ग्रँड मदर आहेत. राईट, आणि इथं कोण असतील, आपले आई वडील असू शकतात, आणि खाली काय असणार आहे आपला बी म्हणजे आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले तो ए इज अ ग्रँड मदर ऑफ बी. तो मी अशा पद्धतीने त्याची डायग्राम बनवत आहे. तो डायग्राम कशा पद्धतीने मी बनवते ते लक्षामध्ये ठेवा तुम्ही. डायग्राम कशा पद्धतीने बनवतो मी ते लक्षामध्ये ठेवा. उदाहरण येतील त्याच्यावरून अजून आपल्याला शिकायला भेटणार आहे ते. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. पुढे जर गेला तर आता गणित आहे, त्या गणितांकडे लक्ष देऊ. बघा बरं का, आता बेसिक गणित आहे थोडेसे. तो पहिला प्रकार जो आहे आपला, हे 3 होते ना, त्याच्यापैकी सिंगल पर्सन ब्लड रिलेशन आपण बघूया. हे सोपे असतात आणि हे सुद्धा 1 मार्काला तुम्हाला विचारून घेईल. तो एक क्वेश्चन याच्यावरती असणार, 2 मार्कासाठी याच्यावरती क्वेश्चन असणार आहे. तर बघा बरं काय, सो जॉन इंट्रोड्यूस मॅरी ॲज डॉटर ऑफ द ओनली सन ऑफ माय फादर्स वाईफ. हाऊ मॅरी रिलेटेड टू दी जॉन. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला अगोदरच बोललो, ज्याला मराठी सोपी होईल त्यांनी मराठीकडे जायचं, ज्याला इंग्रजी तो बघायचं. आपल्याला मराठी जर का इंग्रजीचा अर्थ नसेल समजत, तो मराठीकडे जाऊन बघायचं काय होतंय, त्याच्यानुसार आपण कव्हर करू शकतो ते. आता इथं काय मेन्शन केलं बघा, इथं काय म्हटलंय प्रकारे की जॉन जो काही आहे, जॉन इंट्रोड्यूस टू मॅरी So John introduced Mary as a daughter of the only son of father's wife. How is a Mary related to the John? क्वेश्चन अशा पद्धतीने दिलेला आहे. तो सगळ्यात महत्त्वाची बात, मी काय म्हणतो तुम्हाला, ज्याला डायग्राम बनवता आली, ज्याने डायग्राम बनवायची शिकून गेली, ब्लड रिलेशन, त्याला नवीन शिकायची जरूरत नाही. तो डायग्राम बनवता यायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण ट्राय करू. काय म्हटलं बरं का, जॉन इंट्रोड्युसेस मॅरी. ठीक आहे, जॉन इंट्रोड्यूस मॅरी ॲज
मॅरी ॲज डॉटर ऑफ, ठीक आहे, तो जॉन इंट्रोड्यूस करतोय, काय इंट्रोड्यूस करतोय, मॅरी ॲज डॉटर ऑफ ओनली सन ऑफ माय फादर्स, हाऊ मॅरी रिलेटेड टू द जॉन. तो जॉन इंट्रोड्यूस करतोय की मॅरी जी आहे ना, मॅरी ॲज अ डॉटर ऑफ ओनली सन ऑफ माय फादर. मी तुम्हाला काय सांगितले, जर तुम्हाला उदाहरण सोडवायचं असेल तर तुम्ही उलटं सोडत जायचं. कसं उलटं सोडत जायचं? आता उलटं सोडत जायचं म्हणजे काय बरं का, समजा आता जॉन इंट्रोड्यूस, तो जॉन जो आहे ना, तो जॉन इंट्रोड्यूस करतोय, आपण जॉन काढून टाकला इथं, ओके, तो जॉन काढून टाकला. काय म्हणतोय बरं का, जॉन इंट्रोड्यूस मॅरी ॲज अ डॉटर ऑफ द ओनली सन ऑफ माय फादर. तो इंट्रोड्यूस करणारा कोण आहे, जॉन आहे, राईट का. जॉन काय म्हणते मराठीमध्ये अर्थ घ्या किंवा इथून सुरुवात करतो मी. तो माय फादर म्हणतोय, तो माय फादर्स वाईफ. सो माय फादर्स वाईफ. आता एक मला सांगा, समजा हा जॉन मी काढला, राईट का, हा जॉन मी काढला आणि माय फादर्स वाईफ म्हणतायत, एक सिम्बॉल अजून राहून गेला, तो आता इथे करताना आपल्याला दिसून जाईल. काय बरं का, तो जॉनचा जो की फादर आहे, फादर्स वाईफ म्हणतोय ना, तो जॉनचा फादर म्हणजे मी वरती बांध दाखवणार, वरती किंवा खाली बांध दाखवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं आपण एफ लिहून देणार, ठीक आहे. एफ म्हणजे वरती काय, इथं काय असणार आपला प्लस साईन, आणि जॉनच्या डोक्यावरती पण काय असणार आहे, प्लस साईन. क्वेश्चन किती जबरदस्त विचारतात माहिती आहे का, म्हणतात की वरील उदाहरणामध्ये एकूण मेल किती आहेत, वरील उदाहरणामध्ये एकूण फिमेल किती आहेत, त्यामुळे प्लस आणि मायनस साईन देत चालायचं. आता बघा, जॉन इंट्रोड्यूस करतोय मॅरी ॲज अ डॉटर ऑफ अ ओनली सन ऑफ माय फादर. तो इथून म्हणतोय तो माय फादर, मी इथून सुरुवात केली बरं का. तो माय फादरचा मिनिंग काय होतोय, हा जॉन असेल आणि त्यांचे वडील आहे, राईट का, तो फादर आपण वरती दाखवतोय, आणि फादर्स वाईफ दाखवत आहेत. तो फादर्स वाईफचा मिनिंग काय होतो, फादर्स वाईफ जो आपण जोडी असेल, जो आपण कपल असेल ना, तर कपल दाखवत असताना असं दाखवायचं आहे, अशा आशेने दाखवायचं, ठीक आहे. तो फादर्स वाईफ म्हणतोय, तो फादर्स वाईफ म्हणजे काय, एक कपल आहे, राईट का, म्हणजे आपली आई आणि वडील, त्यामुळे मी दाखवताना अशा पद्धतीने दाखवणार, मदर डोक्यावर अशा पद्धतीने. तो ही डायग्राम इथून इथपर्यंत बनली. माय फादर्स वाईफ जे आहे, माय फादर्स वाईफ, याची डायग्राम एवढी बनत आहे, ठीक आहे. याची डायग्राम एवढी बनत आहे. याला सोप्या पद्धतीने पण येता येईल, पण तुम्हाला मी डायग्राम कशी बनवायची ते शिकवत आहे, ठीक आहे. तो पुढे राईट. तो मग इथपर्यंत आपण आलो. आता पुढे जर काही गेला तुम्ही, काय तर इथपर्यंत ही डायग्राम बनली. आता अजून जरा वापिस मी तुम्हाला काय बोललोय, बॅकवर सबस्टिट्यूशन म्हणजे मागून करत या, मागून सॉल्व करत या. इथून मला कळालं माय फादर्स वाईफ, तर मी डायग्राम एवढी बनवून टाकली. आता काय दिसायला भेटेल बरं का, सो ॲज डॉटर ऑफ द ओनली सन ऑफ माय फादर, तो माय फादरपर्यंत बघितलं, ऑफ माय सन. आता बघा इथून बघा, तो सन ऑफ माय फादर्स वाईफ म्हणजे काय बरं का, हे फादर्स वाईफ म्हणजे हे, आणि त्यांचा सन मेन्शन करतायत, ओनली सन, ठीक आहे. तर मला एक बात सांगा, या प्रश्नाचं जे काही अर्थ जर बघायला गेला तर काय येतोय माहिती आहे का, की जॉन इंट्रोड्यूस करतोय की माझ्या वडिलांची जी वाईफ आहे, माझ्या वडिलांची जी वाईफ आहे, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, राईट का, ओनली वन सन, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, आणि त्यांना काय, एक मुलगी आहे, राईट का. मला एक दिसायला भेटेल बरं का, काय की हे जे काही आहे ते या दोघांना एकुलता एक मुलगा म्हणतायत, तर मुलगा एकुलता एक म्हणजे जॉनच आहे, तो जॉनच आहे. आणि काय म्हटलेलं आहे, सो जॉन डॉटर ऑफ ओनली सन ऑफ द फादर्स वाईफ, आणि ती मुलगी कोणाची आहे, डॉटर ऑफ ओनली सन, तर त्या एकुलत्या एका मुलगाची डॉटर आहे ती. तो जेअर फोर डॉटर म्हटल्यावरती ते डॉटर शब्द कुठे येईल, इथे येईल डॉटर, तो डॉटरवरती मायनस आहे. मला दिसायला काय भेटते बरं का, हे वाला, ही आकृती आपली बनत आहे. हे बघा, मराठीत असेल तर सोपं जाईल, इंग्रजी असेल तरी पण सोपं जाईल. इंग्रजीमध्ये सोपं कधी जाईल, जेव्हा मोठमोठी उदाहरणं येतील ना, तेव्हा जाऊन आपल्याला कळायला भेटेल की असं असतं ते, ठीक आहे. किंवा मराठीतून काही प्रॉब्लेम नाही आहे. ही झाली फर्स्ट जनरेशन, ही झाली सेकंड जनरेशन, ही झाली कोणती, थर्ड जनरेशनमध्ये आपण असतो, आणि नंतर काय असते, फोर्थ जनरेशनमध्ये कोण असतात, आपल्या खाली, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम काढता आली. आता काय म्हणतायत बरं का, की मॅरी रिलेटेड टू द जॉन, मॅरी आणि जॉनचा संबंध काय, किंवा मॅरीचा जॉन कोण लागतो, सांगा बरं का. आता काय, सो मॅरी कोण आहे बरं का, मॅरी कोण आहे असं विचारलं तुम्हाला. मॅरी रिलेटेडचा शब्द कोण आहे असं लिहायचं. काय लिहायचं, रिलेटेड म्हणजे काय, कोण आहे. तो मॅरी कोण आहे जॉनची, तर जॉनची मॅरी कोण आहे सांगा बरं का, तर जॉनची मॅरी कोण आहे, डॉटर आहे. उत्तर काय असेल याचं, डॉटर. त्याचं उत्तर काय असणार आहे, डॉटर. आता एवढं लेंथी करायचं काम नाही आहे, त्याला सोप्या पद्धतीने बी सॉल्व करता येईल, पण मी डायग्राम कशी बनवायची मी ते शिकवतोय तुम्हाला, ठीक आहे. तो उदाहरण येताच तुम्ही उत्तर देत होते, परंतु याची डायग्राम कशा पद्धतीने बनेल ते मी तुम्हाला सांगत होतं. तो याला सॉल्व करण्यासाठी सुरुवात कुठून करायची, या एंडमधून सॉल्व करायची, ठीक आहे. तर किंवा कोणी इकडून तरी सॉल्व केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, की बाबा मॅरी ॲज अ डॉटर, तो मॅरी काय समजा डॉटर आहे, तो मॅरी डॉटर आहे, ऑफ द सन, तो सन ऑफ द सन म्हणजे इथं काहीतरी सन येईल, राईट का, ऑफ माय वाईफ अँड, मग तुम्ही काय करणार, ऑफ माय फादर्स वाईफ, मग फादर्स वाईफ म्हणजे इथं फादर येते, आणि इथं काय असणार आहे, अशा पद्धतीने जोडी दाखवा, अशा पद्धतीने बही दाखवा, आणि इथं मदर असणार, अशा पद्धतीने. किंवा आपण काय करू शकतो, फादर इथं मदर,
इथं सन डॉटर अशा पद्धतीने रिलेशन आपल्याला दिलं. तो डायग्राम जर तुम्ही काढलेत ना, डायग्राम म्हणून आपले सगळे उदाहरणं सॉल्व्ह होऊन जात असतात. तो ठीक आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? डॉटर असणार आहे. पुढे जाऊया. सिंगल पर्सनबद्दल सांगतो हां. इंट्रोड्युसिंग अ बॉय. ठीक आहे, इंट्रोड्युसिंग अ बॉय अ गर्ल सेड. याचा मिनिंग असा होतो आहे की एक मुलगी जी आहे ना, ती मुलगी काय की मुलगी बोलते. ठीक आहे, ती मुलगी कोणाबद्दल बोलते? एक मुलगा असेल त्या मुलग्याबद्दल इंट्रोड्यूस करते. तो एक मुलगी काय करते? एका बॉयबद्दल इंट्रोड्यूस करते. काय इंट्रोड्यूस करते? सो गर्ल सेड ही इज अ सन ऑफ. समजा कोण बरं का, आता हा जो बॉय आहे ना, त्या बॉयबद्दल, तो बॉयबद्दल आपण बी लिहून घेऊ. सेंटरमधून सुरुवात करायची कधी पण, याची आकृती काढायची असेल तर सेंटरमधून. तो ती काय म्हणते बरं का, ही इज अ, म्हणजे तो हा समजा तो मेन्शन करताय म्हणजे काय येईल? तो मेल येऊन जाईल. सो बी इज अ सन ऑफ डॉटर ऑफ फादर ऑफ माय अंकल. बघा रे आता, फादर ऑफ माय अंकल. मी तुम्हाला डायग्राम बनवायला शिकवते. मी पहिले डायग्राम बनवायला शिकवते, उदाहरण सॉल्व करायला शिकवत नाही आहे. ठीक आहे. तर बघा आता काय मेन्शन केलं, मी बीला खोडतो. मी डायरेक्ट बीपासून नाही जात. मी तुम्हाला काय शिकवले? उलटं सॉल्व करत जायचं. मग बघा बरं का, उलटं सॉल्व करत जायचं म्हणजे काय? तो डॉटर ऑफ द फादर ऑफ अंकल. ठीक आहे, द फादर ऑफ अंकल. फादर ऑफ अंकल मेन्शन करतायत बरं का. समजा फादर ऑफ अंकल मेन्शन करतात ना, ती म्हणते ही इज अ सन ऑफ डॉटर ऑफ फादर ऑफ अंकल. ठीक आहे, फादर ऑफ अंकल. आता मला सांगा, फादर म्हटल्यावरती कुठे येईल? इथं फादर येईल, राईट. इथं काय येईल? फादर. आणि फादर ऑफ माय अंकल, फादर ऑफ माय अंकल. तो समजा इथं आपलं कोण असणार आहे? आपले वडील. मी ते लिहितो आता बघा. इथं समजा आपले वडील आहेत रे, आपले फादर इथं आहेत. त्या फादरचे जे की भाऊ असतात, ते फादरच्या भाऊला आपण अंकल म्हणतो. तो अंकल इथं असतील. ठीक आहे, अंकल इथं आहेत. फादर पॉझिटिव्ह, अंकल पण काय, दोघं पॉझिटिव्ह. बरोबर. तो फादर ऑफ अंकल काय म्हणले? डॉटर ऑफ फादर ऑफ माय अंकल. तो फादर, आपले वडील जे आहेत त्यांचे भाऊ जे असतात ते अंकल असतात. त्यांचे वडील जे की आहेत ते पण आपले आजोबा असतील. तो मी कसं चाललो आहे? अशा पद्धतीने चाललो आहे. तिथं काय असणार? त्यांचे फादर म्हणजे ग्रँड फादर असतील इथं. ठीक आहे, फादर म्हणा किंवा ग्रँड फादर म्हणा, राईट. पुढे काय? हां, तर पुढे काय बरं का, फादर ऑफ माय अंकल. कुठपर्यंत आलो मी? इथपर्यंत आलो. आता पुढे मागे जाऊ बरं का. ऑफ द फादर ऑफ माय अंकल डॉटर ऑफ माय फादर ऑफ. आता डॉटर कोणाची बरं का? इथं जाऊ आपण. फादर ऑफ माय अंकल. मी कुठपर्यंत आलो रे? बघा बरं का, आपले वडील, त्यांचे भाऊ, काका, राईट का, त्यांचे वडील फादर ऑफ अंकल म्हणजे हे. आणि यांची आता काय बरं का, तो यांची मुलगी. तो यांची मुलगी जेव्हा तुम्हाला मेन्शन करतायत, तर बघा बरं का कुठपर्यंत जातो मी. यांची मुलगी काढण्यासाठी आपण इथून अशा पद्धतीने बाण दाखवूया. इथे ॲरो दाखवू. तो ती ॲरो जी आहे ना, या लेवलला येईल. कोणत्या लेवलला? या लेवलला. ठीक आहे. तो अंकलच्या पुढे जे काही आहे एक ब्रॅकेट टाकून देऊ आणि त्याच्या डोक्यावरती आपण निगेटिव्ह साईन लिहून देऊ. आपण समजू जरा व्यवस्थित बेसिक लेवलला. ठीक आहे, तो इथपर्यंत आपण आलो. आता पुढे काय? इथपर्यंत आलो. नंतर ही इज अ सन ऑफ द डॉटर. तो ही जी काही डॉटर आहे यांचा सन म्हणजे इथं येईल ते सन डायरेक्ट, राईट. काय कुठे येईल? इथं. तो इथं मला ती डायग्राम दिसायला भेटत असते. ठीक आहे, लक्ष द्या. आता मी पुन्हा डायग्राम काढून दाखवतो. आपण हळूहळू गोष्टी समजून घेऊया की काय होते बघा. तर ती गर्ल काय म्हणते? गर्ल सेड ही इज द सन ऑफ डॉटर ऑफ फादर ऑफ माय अंकल. ठीक आहे, माय अंकल म्हणजे समजा माय अंकल म्हणते ना, माय अंकल म्हणणारे म्हणजे गर्ल. तो गर्ल आहे. या गर्लचे अंकल म्हणजे काय? गर्लचे वडील फादर प्लस तिचे अंकल म्हटल्यावर ती अंकल, राईट का. इथपर्यंत मी आलेलो आहे. नंतर काय? फादर ऑफ माय अंकलचे फादर म्हणजे इथं ग्रँड फादरपर्यंत गेलो आपण. तो ग्रँड फादरपर्यंत आपण गेलो. इथपर्यंत आलो आपण. पुन्हा काय म्हणतात? ग्रँड फादर ऑफ अंकल. डॉटर ऑफ फादर ऑफ माय अंकल. मग या ग्रँड फादरची डॉटर म्हटल्यावरती काय बरं का, या लेवलला जीव आपण. आणि तर डॉटर म्हणून आपण निगेटिव्ह साईन लिहून देऊ, राईट का. मग मला काय दिसायला भेटेल बरं का, की आपले वडील, अंकल आणि त्यांची बहीण. इथे त्यांची बहीण दिसायला भेटते. पुढे काय म्हणतायत? सन ऑफ डॉटर. तो या डॉटरचा सन म्हणजे कुठे आलं? ते इथं सन. ठीक आहे, तो इथं सन म्हणजे पॉझिटिव्ह. मग तुम्हाला काय विचारलं आता? हाऊ द बॉय रिलेटेड द गर्ल. त्या गर्ल आणि यांच्यामध्ये संबंध काय आहे, राईट का. बॉय कोण लागणार गर्ल्सचा? तो सांगा बरं का, बॉय कोण लागणार गर्ल्सचा? तो बॉय, राईट का. हा बॉय कोण लागणार गर्ल्सचा? तुम्ही काय म्हणणार? भाऊ लागणार, राईट का. भाऊ लागणार का काय लागणार? आता बघा, सांगा बरं काय लागणार. आता भाऊ लागणार आहे, परंतु सिबलिंग असेल का रे? सिबलिंग असेल का कझिन असेल? सिबलिंग असेल का कझिन? तर तुम्ही म्हणणार कझिन. सिबलिंग म्हणजे काय बरं का? आपला सक्का भाऊ. ज्यांना सक्का भाऊ म्हणजे काय? एकच पॅरेंट, राईट का. परंतु आता ही गर्ल आणि हा जो सन आहे यांच्यामध्ये भाऊचं नातं दिसायला भेटते, भाऊ बहिणीचं, राईट का. त्याचं उत्तर काय असणार आहे? कझिन असणार आहे. ज्याला कोणाला कळालं नसेल, मी पुन्हा डायग्राम काढायचं शिकवतो. लक्ष द्या. हे उदाहरणं पुन्हा पडत असतात. डायग्राम तुम्हाला उत्तर लगेच येऊन जातील, पण पुढे मोठे गणित येतील ना, तर ते त्याचं डोकं खातील. त्यामुळे मी हळूहळू सांगतोय बघा. तर गर्ल काय म्हणते? ते बॉयला इंट्रोड्यूस करत असताना, की बॉय त्याच्या जवळ असेल समजा, तर ती काय म्हणते की हा जो काही आहे ना माझ्या
समोर किंवा तो लांब असेल किंवा जवळ असेल. तो काय म्हणते की फादर ऑफ माय अंकल. तो फादर ऑफ अंकल म्हटल्यावर ते काय बरं का, गर्ल इथे आहे, त्याची गर्लची अशा पद्धतीने रिलेट करत जायचं. तो गर्ल तिचे वडील, राईट का, ते वडिलांचा भाऊ जो काय आहे अंकल, अंकलचे फादर म्हणजे काय, तो ग्रँडफादर आले, राईट का, ग्रँडफादरची डॉटर, तो ग्रँडफादरची डॉटर म्हणजे काय, इथे येईल ते ग्रँडफादरच्या जनरेशनमध्ये निगेटिव्ह साईन, राईट का. आणि या डॉटरचा पुन्हा सन, तो सन आल्यावरती इथं मग म्हणतात की जो काही बॉय आहे हा बॉय, आता इथं काय म्हणले, बॉय रिलेटेड टू दी गर्ल, तो बॉय कोण लागेल गर्लचा असं म्हणलं आहे. तो मुलगा त्या मुलगीचा कोण लागेल, जी बोलणारी जी मुलगी आहे ना, तो मुलगा मुलगीचा कोण लागेल, भाऊ लागेल, राईट का. तो काय म्हणले, बॉय रिलेटेड टू द गर्ल, मुलगा मुलगीचा कोण लागेल, तर भाऊ लागेल. आता भाऊ म्हणजे तुम्हाला उत्तर काय लिहायचं, कझिन, तो कझिन उत्तर याचं राहणार आहे. आलं लक्षामध्ये. कसं करायचं रे, डायग्रामचे कशा पद्धतीने काढायची ती. चला पुढे जाऊ. आता बघा, इफ ए इज अ ब्रदर ऑफ बी. ठीक आहे, डायग्राम काढायला शिकारे अजून संबंध नका. तुम्हाला एक बी गणित मी पहिल्या लेक्चरला डायग्राम काढायला शिकवत आहे, तुम्हाला उदाहरणं सॉल्व करायला नाही शिकवते की उत्तर बरोबर येऊ द्या. डायग्राम काढायला शिका. ए इज अ ब्रदर ऑफ बी. ओके, ए इज अ ब्रदर ऑफ बी. तो ए जो काही आहे तो ब्रदर आहे. मग ए ब्रदर असेल तर याच्या डोक्यावरती काय येईल, प्लस येईल. ए इज अ ब्रदर ऑफ बी. तो ब्रदर ऑफ बी म्हणजे एका लेवलला एका जनरेशनमध्ये, बरोबर काढली मी डायग्राम. पुढे काय, बी इज अ सिस्टर ऑफ सी. तो बी सिस्टर आहे म्हणजे बीच्या डोक्यावरती मायनस येईल, आणि सिस्टर म्हणजे त्याच जनरेशनमधला आहे, आणि बी सिस्टर ऑफ सी अशा पण मला दिसायला भेटेल. पुढे काय, सी इज अ फादर ऑफ. तो सी फादर आहे. तो सी जर फादर असेल तर नक्की त्याच्या डोक्यावरती प्लस साईन येईल. सी इज अ फादर ऑफ डी. तो सी काय आहे, फादर ऑफ डी. तो डीचा, सी काय आहे, फादर आहे. तो सी फादर आहे कोणाचा, डीचा, म्हणजे डी कुठे येईल, डी इथं येईल, राईट का. सो डीचा संबंध एशी काय आहे, डी कोण लागतो एचा, तो डी कोण लागतोय एचा असं विचारलेलं. सांगा बरं का काय लागेल रे, डी कोण लागेल एचा. तर लक्षात घ्या, नेफ्यू आणि नीस असे दोन शब्द सांगितले होते मी. नेफ्यू आणि नीस असे दोन शब्द आहेत, यांचा मराठीत अर्थ कोणतरी शोधून काढा, राईट का. तो नेफ्यू म्हणजे प्लस साईन, आणि नेफ्यू म्हणजे प्लस साईन, आणि नीस म्हणजे मायनस साईन, राईट का. तो प्लस साईन म्हणजे मेल कॅटेगरी, आणि जे काही नीस असते ते निगेटिव्ह कॅटेगरी. आता मला एक बात सांगा तुम्ही, एचा डीशी संबंध काय आहे असं विचारलेलं आहे. तो एचा डीशी संबंध काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बात लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला डी मेन्शन केलं आहे, त्या डीचं जेंडर कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का. आपल्या नेमकं आता आपल्या ॲप्रॉचमध्ये आपण 3 ॲप्रॉच बघितले, त्याच्यामधला तिसरा ॲप्रॉच काय सांगत होता की डी जो काही म्हणजे एखादा कोणी असेल ना, जोपर्यंत त्याचं जेंडर कळत नाही ना, तुम्हाला रिलेशन बी लावता येणार नाही. मग ए आणि डीचा संबंध काय, हे कसं सांगणार ना तुम्ही. तो कॅन नॉट डिटरमाइन आहे, तुम्हाला ऑप्शनमध्ये कॅन नॉट डिटरमाइन याचं उत्तर होऊन जाणार आहे. लक्षामध्ये तो डायग्राम अशा पद्धतीने मी काढत आलो. तो डीचा एशी संबंध काय आहे म्हणजे काय बरं का, की एक रेंज होती सगळे याच्यामध्ये, ठीक आहे. तर मग तुम्ही काय म्हणणार बरं का, की काय असेल बाबा, काहीतरी एचा काय तो मुलगा आहे, राईट का, एच्या भावाचा मुलगा आहे किंवा एच्या बहिणीचा मुलगा आहे, एच्या भावाचा मुलगा आहे किंवा एच्या बहिणीचा मुलगा आहे. तो मग आपल्याला काय दिसायला भेटेल की तो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण नेफ्यू म्हणणार किंवा त्याला नीस म्हणणार. जर का समजा एच्या भावाचा मुलगा असेल, समजा इथं पॉझिटिव्ह राहिला असता, ए प्लस, इथं पण काय ए प्लस आहे आणि इथं बी प्लस आहे, ठीक आहे. तो ए आणि बी भाऊ आहेत. याचा जर का मुलगा राहिला असता इथं काहीतरी, मग मी काय सांगितलं असतं बरं का, की याचा हा काय लागतो, तर हा नेफ्यू लागतो, राईट का, नेफ्यू लागतो. परंतु इथं जो काय प्लस आहे का मायनस हे दिलेलं नाही आहे. जर प्लस राहिलं असतं तर आपण सांगितलं असतं काय आलं असतं, राईट का. तो प्लस राहिला असता तर नेफ्यू, मायनस राहिलं असतं तर नीस, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं, ठीक आहे. तो लक्षात ठेवा, कॅन नॉट डिटरमाइन याचं उत्तर राहणार आहे. पुढे आता पुढे जाऊया, हे वाले उदाहरण बघू. डायग्राम काढायला शिकायचं. बघा काय मेन्शन केले बरं का, रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो इट. ओके, तो बघा बरं का काय दिले, अ फॅमिली कन्सिस्ट ऑफ द 6 मेंबर. फॅमिलीमध्ये 6 मेंबर आहेत. ओके, क्यू इज द सन ऑफ आर बट आर इज नॉट मदर ऑफ द क्यू. ठीक आहे, पी अँड आर आर मॅरिड कपल. वाय इज द ब्रदर ऑफ द आर आणि एक्स इज द डॉटर ऑफ द पी. झेड इज द ब्रदर ऑफ पी. याची डायग्राम ज्याने बनवून टाकली त्याला उत्तरं जे पाहिजे ते उत्तर त्याला देता येतील. ठीक आहे, तो बघा बरं का आता काय करायचं. सगळ्यात अगोदर फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत, 6. ओके, 6 मेंबर आहेत, ठीक आहे. पुढे जाऊ, क्यू इज द सन ऑफ आर. चला काढा बरं का डायग्राम. तो क्यू इज द सन ऑफ आर. समजा इथं मी क्यू ठेवतोय, सन मेन्शन केले, क्यू सन आहे म्हणजे पॉझिटिव्ह. तो क्यू इज द सन ऑफ आर. क्यू इज द सन ऑफ आर. आरचा सन आहे म्हणजे आर डोक्यावरती असेल. चला बरोबर, राईट. तो क्यू इज अ सन ऑफ आर. आता आपल्याला कन्फर्म नाही आहे की आर जी काही आहे ते मेल कॅटेगरी आहे का फिमेल कॅटेगरी आहे, आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याला इथपर्यंत माहिती आहे. पुढे काय, आर इज नॉट अ मदर ऑफ द क्यू. तो आर जर का समजा क्यू नसेल तर काय असेल बरं का, आर नक्कीच फादर असेल, पॉझिटिव्ह असेल.
या पहिल्या दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळाला काय, दुसऱ्या वाक्याचा आकृती बनली का बघा बरं. क्यू इज अ सन ऑफ आर, तो क्यू खाली राहणार आर वरती असणार, कारण की क्यू सन आहे, तो सन आहे म्हणजे पॉझिटिव्ह राईट का ऑफ आर. बरं इथपर्यंत आलो. मग आता आर नेमकं प्लस आहे का मायनस हे मला माहीत नाही. मग पुढे मेन्शन काय केलं होतं की आर इज नॉट अ मदर ऑफ क्यू. आर जो आहे ना ती मदर नाही आहे. आर मदर नाही, मदर नसेल तर काय फादर असेल नक्कीच राईट का. अशा पद्धतीने दिसायला भेटतं. पुढे पी आर आर मॅरिड कपल. तो पी आणि आर जी आहेत ना ही जोडी आहे. मग जोडी म्हणजे काय, जोडी दाखवणं म्हणजे अशा पद्धतीने. मग तुम्हाला दिसायला काय भेटेल बरं काय, मॅरिड कपल म्हणतायत, तो आर जर का पॉझिटिव्ह असेल तर पी नक्कीच निगेटिव्ह असणार आहे, कारण की कपल मेन्शन करतायत. तो अशा पद्धतीने. मग मला काय दिसायला भेटणार आहे की क्यूची आई कोण आहे पी आणि क्यूचे वडील कोण आहेत आर. अशा पद्धतीने दिसायला भेटतात. पुढे जाऊ. वाय इज अ ब्रदर ऑफ आर. तो वाय इज अ ब्रदर ऑफ आर अँड एक्स इज द डॉटर ऑफ पी. तो एक्स इज अ डॉटर ऑफ पी समजा. तो इथे मी काय करतो, पीच्या खाली इथे एक्स काढून घेतो, डॉटर मेन्शन करतायत. तो अशा पद्धतीने डॉटरवरती मायनसचं साईन लावून देतो. पुढे काय काय म्हटलं तुम्हाला की वाय इज अ ब्रदर ऑफ आर. तो ब्रदर ऑफ आर म्हणजे इथं वाय काढा, इथं वाय काढा राईट का. आणि इथं इक्वलला हे करा आणि वायच्या डोक्यावरती काय करा प्लस साईन ठेवा, कारण की ब्रदर मेन्शन केला आहे. तर वाय जो आहे तो ब्रदर आहे, आरचा भाऊ आहे. ठीक आहे. पुढे काय बरं का, तो झेड इज अ ब्रदर ऑफ पी. झेड इज अ ब्रदर ऑफ पी. तो झेड जो काय आहे तो काय आहे, ब्रदर आहे या लेवललाच. पीचा भाऊ आहे, तो ब्रदर आहे म्हणजे पॉझिटिव्ह साईन. ही डायग्राम तुम्हाला बनली का सांगा रे. सगळ्याचे सगळे काढून टाकले मी. अशा पद्धतीने डायग्राम बनते. बनली का डायग्राम सांगा. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही जर का समजा क्यू असणार, तुम्ही जर का समजा क्यू असेल तर वाय आर पी झेड ही कोणती जनरेशन आहे सांगा पटकन. कितवी जनरेशन आहे राईट का. तो पहिली कोणती असते आपली ग्रँडमदर ग्रँडफादरची राईट का. हे वडील वगैरे असतील याची दुसरी आणि आपली थर्डवाली. ठीक आहे. तो आता बघा, तो डायग्राम तुम्हाला बनवता यायला पाहिजे. डायग्राम आपण बनवून काढली. तो इथं मी एकच बाण मारला, या एका बाणाचा मिनिंग काय होतो तुम्हाला माहिती. ठीक आहे. तो पी जी के आहे, पी फिमेल आहे आणि झेड जो आहे तो मेल आहे. दोघांमध्ये भावाचा संबंध आहे. आणि इकडे वाय जो आहे तो वायच्या डोक्यावरती प्लस आहे. आर आणि वाय जे दोघं भाऊ आहेत. ठीक आहे. तो अशा पद्धतीने डायग्राम बनवून गेली. आता तुम्ही डायग्राम बनवून ठेवाई, मला काय करावं लागेल ते खोडावं लागणार आहे. तो मला खोडावा लागणार आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही. तो तुम्हाला सांगायचं आहे ते. आता क्वेश्चन काय विचारलं आहे, हू इज द, दिसायला भेटत असेल तर बघून घ्या. हू इज द ब्रदर इन लॉ ऑफ आर. आता ब्रदर इन लॉ वगैरे जे की नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. ब्रदर इन लॉ, तो ब्रदर इन लॉचा मिनिंग काय होतं बरं का. तर ब्रदर इन लॉचा मिनिंग काय होतं तो समजून घेऊ आपण अगोदर. हां, जी काही आपली आता समजा आता ह्या क्यू आहे, क्यू आपण म्हणू ए आहे. ए तर एची पत्नी बी आहे. ओके. एची पत्नी जी काही आहे ती बी आहे आणि बीचा जो भाऊ आहे ना तो समजा सी आहे राईट. तो ए आणि सीचा संबंध काय असेल, तो सी जो काही असेल तो सी कोण असणार आहे, ब्रदर इन लॉ असणार आहे. कोणाचा, एचा. तो एचा ब्रदर इन लॉ कोण असणार आहे, सी. एवढी बात आपल्या लक्षात येऊन जाते. मी काय बोलतोय तुम्हाला, ए आणि बी. तो ए जो काही आहे एची बायको कोण आहे, बी आहे. एची बायको कोण आहे, बी आहे. आणि बीचा जो की भाऊ आहे तो बीचा भाऊ कोण असणार आहे, साला. ज्याला साला म्हणतो ना आपण, तो साला म्हणजे ब्रदर इन लॉ राईट का. ब्रदर इन लॉ, साला, देवर, जेठ हे जे काही असणार यांना ब्रदर इन लॉ आपण म्हणत असतो. मग आता स्त्रियांकडून पण, स्त्रियांच्या साईडने पण काय बरं का, तो एखादी फिमेल आहे, तो फिमेलचा जो काही आहे, फिमेलचा हजबंड, फिमेलच्या हजबंडचा जो काही भाऊ असणार आहे त्या फिमेलचा तो कोण लागणार आहे, ब्रदर इन लॉ. तो लक्षात घ्या. त्या एचा हा सी कोण लागणार आहे, ब्रदर इन लॉ. तो साला देवर जेठ हे जे असतात ना, साला देवर जेठ यांना काय म्हणतो आपण, ब्रदर इन लॉ. याला काय म्हणतो आपण, ब्रदर इन लॉ. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलंय बघा बरं का, हू इज द ब्रदर इन लॉ ऑफ आर. आरचा जे ना आर, आता आर कोण आहे बरं का, तो आर मला पॉझिटिव्ह साईनवाला दिसायला भेटतोय राईट का. म्हणजे आरचा साला कोण आहे, आरचा साला कोण आहे सांगा, झेड राईट का. तो आरचा साला जो काय आहे तो झेड आहे, ब्रदर इन लॉ. परंतु जर का मी तुम्हाला असं बोललो आता की पीचा एकतर देवर किंवा जेठ म्हणणार मी राईट का. तो देवर किंवा जेठ जर म्हणलो मी पीचा, तो पी जो आहे फिमेल आहे, तुम्ही काय म्हणणार, वाय. तुम्ही काय म्हणणार, वाय. लक्षात. तो ब्रदर इन लॉ कोणाचा, पीचा. तो पीचा ब्रदर इन लॉ कोण आहे तर तुम्ही म्हणणार वाय आहे. लक्षामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले. पुढे काय, हाऊ मेनी फिमेल मेंबर आर इन द फॅमिली. सांगा बरं का किती फिमेल मेंबर आहेत फॅमिलीमध्ये, दोन. लक्षामध्ये. हे निगेटिव्ह साईनवाले. म्हणून मी सांगतो तुम्हाला की डायग्राम बनवा जरा. ठीक आहे. तसं पण काही नाही, रिलेशन लावतात, पण डायग्राम बनल्यावरती सगळ्या प्रश्नाची उत्तर भेटत असतात. ठीक आहे. अजून याच्या खाली आहेत बरं का क्वेश्चन, पण मलाही पुसावं लागणार आता. तो बघा, वाय प्लस आर प्लस अशा पद्धतीने बाण दाखवतो. या दोघांमध्ये जोडी आहे याचं पी मायनस आणि हा पीचा भाऊ झेड, याची मुलगी एक्स राईट का. इथं काय दिसायला भेटतोय, इथं कोण होता, क्यू होता ना, तो क्यू. आणि क्यू का होता, पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने डायग्राम आपली होती. चला बघा बरं रे, हाऊ क्यू रिलेटेड टू द एक्स. म्हणजे क्यू कोण आहे. ठीक आहे. क्यूची कोण आहे बघा, क्यू कोण आहे, एक्सची.
क्यू एक्सची कोण आहे, क्यू कोण आहे, प्रश्न काय विचारायचा, क्यू कोण आहे, तर क्यू कोण आहे बरं काय एक्सचा बघा, तो क्यू कोण आहे एक्सचा भाऊ आहे, राईट का, तो याचं उत्तर काय असणार आहे ब्रदर. ब्रदर इथं पण कन्फ्यूज होऊ नका, तसं मराठी आहे म्हणा, आपल्याला काही जास्त कन्फ्युजनचं काम नाही. पुढे काय, पण ते संबंध विचारतात, क्यूचा एक्सशी संबंध काय, मग आपल्याला समजत नाही यार भाऊ लिहू का बहीण लिहू, तर त्यामुळे तुम्ही एक तयारी करून घ्यायची डोक्याला काय करायचं. वाय कोण आहे पीचा, तो वाय कोण आहे बरं का, वाय कुठे, हा वाय, राईट का, तो वाय पीचा कोण आहे, तो ब्रदर इन लॉ. लक्षात घ्या ब्रदर इन लॉ कशा पद्धतीने रिलेट करत आहोत आपण, ब्रदर इन लॉ, सन इन लॉ, सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला भेटतील, राईट का. तो बघा पुढे जाऊ. आता आहे हे जरा आपण प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी आपण जरा मोठे, ॲक्च्युली पहिले लेक्चर आहे तर आपण बेसिक लेवलला डायग्राम बनवायचं शिकवत आहोत, ठीक आहे. बेसिक लेवलला आपण डायग्राम बनवायचं शिकत आहोत. बघू बरं आता काय. तो प्लॉटिंग टू द पर्सन, प्लॉटिंग टू पर्सन अ मॅन सेड टू वुमन, ठीक आहे. तो एक माणूस जो काही आहे तो कोणाला वुमनला सांगतोय, कोण बोलतोय बरं का, मॅन बोलतोय, ओके, तो मॅन बोलतोय, काय बोलतोय बरं का, हीज मदर, तो माणूस काय सांगतोय त्या स्त्रीला, तो एक माणूस आहे त्याच्या शेजारी एखादी बाई असेल, तो त्या बाईला काय म्हणतोय की, तो माणूस म्हणतोय बरं का, ही इज मदर ओनली डॉटर, प्लॉटिंग द पर्सन, ओके, प्लॉटिंग टू अ पर्सन, प्लॉटिंग टू अ पर्सन याचा मिनिंग काय होतो लक्षात घ्या रे. तर प्लॉटिंग टू अ पर्सन अ मॅन इज अ वुमन, म्हणजे तुम्हाला दिसायला काय भेटतं माहिती आहे का, की या डिस्कशनमध्ये 3 लोक आहेत एवढ्या याच्यामध्ये. कसं काय बरं का, प्लॉटिंग टू अ पर्सन याचा मिनिंग असा आहे की एखाद्या पर्सनकडे बोट दाखवून, लक्षात येते का, प्लॉटिंग टू पर्सन याचा मिनिंग काय आहे, एक व्यक्ती की और इशारा, राईट का, एका व्यक्तीकडे बोट दाखवून जो काही आहे तो व्यक्ती, समजा म्हणजे हा मॅन आहे, राईट का, आणि ही वुमॅन आहे, हे दोघं शेजारी उभे आहेत, आणि हा मॅन काय करतो, असं बोट दाखवतोय आणि पर्सनकडे म्हणतोय काय, म्हणजे 3 जण मला दिसायला भेटत आहेत, तो पहिल्या लाईनवरून कळतंय की 3 जण आहेत ते. हा बोट दाखवून काय म्हणतोय, तो मॅन म्हणतोय हीज मदर, हीज म्हणजे नक्कीच बरं का, हा पर्सन काय आहे पॉझिटिव्ह साईनवाला आहे, कळालं का. जेव्हा तुम्हाला हीज मेन्शन करतात ना ते, तो हीज आणि हरचा मिनिंग पण लक्षात ठेवा. हा मॅन याच्याकडे बोट दाखवतोय आणि म्हणतोय की ना हीज मदर, मग हीज मदर म्हणतात म्हणजे पी काय आहे पॉझिटिव्ह आहे, एवढी बात मला कळाली. हीज मदर इज ओनली डॉटर इन द लॉ ऑफ युअर ग्रँडफादर, राईट का. तो एवढी जी काही वाक्य आहे, एवढं वाक्य याचा आपण काय करूया आता, डायग्राम काढून घेऊ. एवढ्या वाक्याची आपण काय काढायची आता, डायग्राम बनवायची आहे. तर बघा बरं का डायग्राम कशा पद्धतीने बनणार आहे, डायग्राम कशा पद्धतीने बनणार आहे, मी तुम्हाला अगोदरच बोललो काय करायचं आहे, तुम्ही सुरुवात करायची उलटी, सुरुवात कशी करायची, उलटी करायची. बघा बरं का उलटी सुरुवात कशी होईल बघा, तो उलटी सुरुवात कशा पद्धतीने होईल बघा. समजा आता समजा हा मॅन आहे, राईट, तो मॅन सेड टू वुमन हीज मदर त्या व्यक्तीची तिकडे बोट करून, हीज मदर इज अ ओनली डॉटर इन द लॉ ऑफ युअर ग्रँडफादर, तर युअर ग्रँडफादर याचा मिनिंग काय होतं बरं का, समजा ही वुमन आहे, ठीक आहे, तो वुमन जी की आहे ना, युअर ग्रँड मदर म्हटलेलं आहे, ग्रँडफादर म्हटलेलं आहे, युअर म्हणजे काय, हा व्यक्ती जो बोलतोय ना, मॅन जो आहे ना, हा मॅन वुमनला म्हणतोय की तुझे जे आजोबा आहेत, तुझे जे आजोबा आहेत, तो लॉ इथून आपण हे करूया, तो डब्ल्यू काढला मी, डब्ल्यूचे जे काही आहेत ग्रँडफादर, तो ग्रँडफादर म्हणजे वरती जाईल, इथे खाता रिकामा करेल, वरती जाईल त्याच्यावरती एक खाता रिकामा करेल, आणि इथं काय करणार बरं का, मी इथं साईन काय देणार, मी ग्रँडफादर आहेत ते तो प्लस देणार, ठीक आहे, आणि वुमन जी काय आहे ती निगेटिव्ह आहे. एवढी डायग्राम मला काढता यायला पाहिजे. तो बघा काय जनरेशन कसं काढलं मी, कुठून मी शेवटी गेलो बरं का, तो युअर ग्रँडफादर, तो युअर ग्रँडफादर म्हणजे काय, ती वुमन होती खाली, तिचे ग्रँडफादर म्हणजे डायग्राम एवढी काढली. पुढे काय आहे, डॉटर इन द लॉ, तो डॉटर इन लॉ म्हणजे काय बरं का, डॉटर इन लॉ ऑफ युअर ग्रँडफादर, तो ग्रँडफादर हे आहेत यांचे डॉटर इन लॉ म्हणजे काय बरं का, तो जे ग्रँडफादर आहेत, ग्रँडफादर जे आहेत ग्रँडफादरचं कोण बरं का, तो ग्रँडफादरचा सन असेल, लक्षात आहे का, ग्रँडफादरचा सन म्हणजे आपले वडील, या मुलगीचे वडील, राईट का, आणि त्यांची डॉटर म्हणजे काय, सून म्हणतो ना आपण, सून, तो समजा मी काय करतो इथं जे ना पॉझिटिव्ह साईन काढतो, याचा अर्थ काय होईल माहिती आहे का, की तुझे वडील, त्यांची मुलगी, त्यांची सून म्हणजे मी अशा पद्धतीने इथं काढणार ते मायनस साईन देऊन. इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या, बघा बरं रे. तो मी शेवटून सुरुवात केली, युअर बघा कोण बोलतोय बरं का, मॅन सेड टू वुमेन, तो वुमेनला मॅन बोलतोय, हा वुमेन आला, राईट का, वुमेन हा वाला इथपर्यंत, इथं आपण वरती गेलो, तो काय म्हणतात की तुझे जे आजोबा आहेत, तुझे आजोबा म्हणजे हे वाले, त्यांची सून, तो तुझे आजोबा त्यांची सून म्हणजे काय, या मुलगीची आई आली ती, बरोबर की नाही. हां, इथपर्यंत आपण आलो. हीज मदर, राईट का, हीज मदर इज, आता इथपर्यंत जाऊ, हीज मदर इज अ ओनली डॉटर इन लॉ, आता डॉटर इन लॉ म्हणजे हे डॉटर इन लॉ, हे जे काही मायनस ही डॉटर इन लॉ, हीच मदर, याची मदर म्हणजे कुठे रे, मला खाली जावं लागेल आता, तर तो जो काही पर्सन असेल तो पर्सन इथं येईल पॉझिटिव्ह साईनमध्ये. बोला कळालं काय, एक मिनिट हां, बोला सांगा, हे बघा मी नवीन सांगतो समजून.
कुठपर्यंत आलो आपण हे बघा. तो काय होता, तो काय म्हणतोय, तो मॅन काय म्हणतोय, मॅन से टू वुमेन, की बाबा मॅन से टू वुमेन काय म्हणतोय तो इथून बघा, युअर ग्रँडफादर, मी मागून सुरुवात केली शेवटून डायरेक्ट बघा, युअर ग्रँडफादर म्हटल्यावर ते काय, ग्रँडफादर म्हणजे इथं राईट का, तर ग्रँडफादरचा डॉटर इन लॉ म्हणजे काय, सून. तो सून म्हणजे अशा पद्धतीने आपण दाखवतो सूनला राईट, काही जोडी आहे राईट, काही जोडी आहे, तो सून म्हणजे इथं आलो आपण. पुढे काय, सून आणि ओनली हिज मदर इज ओनली डॉटर. कुठपर्यंत आलो बरं का, हिज मदर, त्याची जी आई आहे, त्याची आई म्हणजे या पीची आई. बघा बरोबर डायग्राम काढली का मी, बघा रे डायग्राम बरोबर निघाली का बघा. कोणाकोणाला ही डायग्राम कळालं नाही, कोणाकोणाला वाटतं की पुन्हा मी सांगायला पाहिजे, पटकन सांगा. मी रिलेट कसं केलं कळतंय का, ज्याला वाटत असेल मी सुरुवातीपासून करणार काही प्रॉब्लेम नाही आहे, सुरुवातीपासून केलं तरी पण चालेल, पण शेवटून करण्याचं एकदम सोपं. तो युअर मदर म्हणजे डब्ल्यूचे ग्रँडफादरचे काय होते, ग्रँडफादरवरती दाखवले, त्यांची सून जी काही आहे, त्यांची सून ही राईट का, ती त्यांची सून जी काही आहे ना, ती आई आहे, ती आई आहे कोणाची, त्या पर्सनची. तो जो पर्सन जो जातोय ना त्याची आई आहे राईट का, मग आई आहे म्हणजे अशा पद्धतीने दिसायला भेटेल. ते पॉझिटिव्ह. हां आवाज ब्रेक होतोय गोपाल. तुझा आवाज एवढा तीन तीन का इको येतो, डायरेक्ट चार चार आवाज येतो तुझा, तुझा आवाज इको येतोय. तू बघा हे आलं का रे बघा. ही जी डायग्राम काढली पहिले प्रामाणिकपणे सांगा, हे जे काही मी केलं हे कळालं का तुम्हाला, आवाज येतोय का, हो. कळालं हे. चला आता हे कळालं असेल तर काय मेन्शन केले बघा, हाऊ वॉज द वुमन रिलेटेड टू द पर्सन. तर हा वुमन आणि पर्सन यांच्यामध्ये संबंध काय, हाऊ वाज वुमन, तो वुमन रिलेटेड टू द पर्सन. वुमन कोण लागते पर्सनची, तर कोण लागते, सिस्टर लागते. आता सिस्टर काय, सिबलिंग डायरेक्ट सरळ सिबलिंग असेल तो सिस्टर लागते, याचं उत्तर काय असणार आहे, सिस्टर असणार आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतात. तर उत्तर काय असणार आहे, तर सिस्टर उत्तर असणार आहे. तो डायग्राम तुम्हाला काढता यायला पाहिजे. चला पुढे जाऊ, मी तुम्हाला उत्तर काढायला शिकवते, मी तुम्हाला डायग्राम काढायला शिकवत आहे. मग आता बघा हे वाला 7 पर्सन, याची डायग्राम जबरदस्त अवघड आहे. जबरदस्त अवघड का, कारण की आता आपण बेसिकच शिकत होतो, तर याची डायग्राम आपल्याला काढायची. ही जर का डायग्राम आपल्याला एकदा समजून गेली तर आपल्याला ब्लड रिलेशन चांगल्या पद्धतीने कोणतंही उदाहरण आलं तरी आपल्याला सुटून जाणार आहे. तर प्रत्येकाने एकदम फोकसने हे करा. ठीक आहे, तुम्ही